पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। अप्पर जिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी कॉरिडॉर प्रकल्पाचा सविस्तर आराखडा चित्रफितीच्या माध्यमातून सादर केला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चंद्रभागा नदीची स्वच्छता, घाटाचे सुशोभीकरण, मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण, तसेच भक्त निवासाचे आधुनिकीकरण, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, विश्रांती केंद्रे आणि भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत। पंढरपूरच्या कॉरिडॉरसह विविध विकास कामांबाबत गुरुवारी पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष प्रणिता भालके तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते। प्रकल्पात किती बाधितांना मोबदला दिला जाणार आहे याबाबत काय सभागृहाचे म्हणणे समर्थन असणारे, स्वागत असणारे का हरकत असणारे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आमच्यासाठी पहिलं सादरीकरण होतं। म्हणजे इथला मी नगराध्यक्ष म्हणून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हे पहिलं सादरीकरण आपल्याला बघायला मिळालं। या अगोदर कुठल्याही मीटिंगला कशालाही आपल्याला बोलवलं गेलं नाही। आताच देशमुख साहेबांनी सांगितल्यानुसार जेवढे लोक बाधित होणार आहेत त्या प्रत्येकाला त्या वर्गानुसार मोबदला देणार असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। पण आमचं एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाधित जो घटक होणार आहे तिथं त्या प्रत्येक बाधिताला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये। मी देखील उद्या आमचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी म्हणजे चर्चा करून बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठली कारवाई करू नये अशी विनंती करणार आहे। आजच्या एकंदरीत प्रेझेंटेशन बाधितांना विश्वासात घेतलं असं वाटतं? नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी घेतलंय असं ते सांगितलं जरी असलं तरी जे म्हणजे एक जरी पर्सन नाराज असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार मिळावा एवढे आमचे म्हणणं आहे। मोबदला किती प्रस्तावित मोबदलाची वर्गवारी त्यांनी केलेली आहे। त्या अनुषंगानं तसं सादरीकरण म्हणजे आम्हाला जे सांगितलं म्हणजे आमच्यापेक्षा बाधित व्यक्ती तिथली माहिती व्यवस्थित देऊ शकतो त्या अनुषंगाने आम्ही ही विनंती केलेली आहे देशमुख साहेबांकडे की आज जे सादरीकरण आमच्या समोर सादर केलेलं आहे ते आमच्या बाधित प्रत्येकापुढे सादर करावं, त्या अनुषंगाने पुढचं धोरण ठरवावं। शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी माझ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मी आताच सांगितलं की ह्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन जे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठले जाणार नाही।